शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरून जर कंपनीच्या प्रतीक्षेत असाल, वेंडरच्या प्रतीक्षेत असाल तर काही दिवसात या कंपन्या ऍड होण्याची जास्त शक्यता आहे। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा, कारण की मागील त्याला सौर पंप योजनेची संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल। त्याचप्रमाणे जर आपल्याला आमच्याकडून कंपनी सिलेक्ट करून घ्यायची असेल तेही तुम्हाला आमच्या मार्फत भेटेल। या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही मेसेज करू शकता, तुम्हाला कंपनी सिलेक्ट करून दिली जाईल। आता आमच्याकडून सिलेक्ट करून घ्यायची म्हणजे आम्ही स्वतः कंपनी ऍड करत नाही। ज्या टाइमला ऍड होणार त्या टाइमला तुम्हाला सिलेक्ट करून देणार। फक्त तुम्हाला कंटिन्यू कधी कंपनी ऍड होईल याची वाट पाहायची गरज नाही। तुम्ही आमचा एकदा प्लॅन घेतला की तुम्हाला कंपनी त्या ठिकाणी सिलेक्ट होणार 100%। ज्या टाइमला कंपनी ऍड होणार त्या टाइमला तुमची कंपनी 100% सिलेक्ट होणार आहे। आणि फक्त तुम्हाला कंपनी कधी ऍड होणार याची जरी माहिती हवी असेल तरी मेंबरशिप ग्रुप आपला जो या ठिकाणी नंबर दिला आहे त्यावर मेसेज करा, जॉईन व्हा। जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांना लवकरच नेक्स्ट अपडेट आपल्या ग्रुपवर रोज आपण अपडेट टाकत असतो। कंपनी येण्या अगोदर सकाळपासूनच आपल्या ग्रुपवर अपडेट असतात। तर ग्रुप जॉईन केलं नसेल तर 100% ग्रुप जॉईन करा, 100% फायदा होईल। ग्रुप जॉईन करण्यासाठी काही चार्जेस आहेत, ती गोष्ट लक्षात घ्या। आता महत्वाची गोष्ट मध्ये यामध्ये काही कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे। वेंडर कधी ऍड होणार, आता सर्वांच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की वेंडर कधी ऍड होणार। तर वेंडर ऍड होणं ही कोणाच्या हातात नाही, लक्षात घ्या। ना महावितरणच्या हातात आहे, ना जे वेंडरच्या कंपन्या त्यांच्या हातात आहे। हा एक सिस्टमचा भाग आहे। आता जरी तुम्हाला कंपन्यांकडून खूप सारे शेतकरी म्हणतात की कंपन्यांकडून मेसेज येतात की आज आमचं वेंडर ऍड होणार, आज आमची कंपनी ऍड होणार आहे, पण सिस्टीम मध्ये तशी तरतूद नसते। सिस्टीम मध्ये कोणत्या कंपनी ऍड होणार त्या वेंडरला फक्त त्यांचा कोटा मागितला गेलेला असतो की एवढा कोटा तुमचा शिल्लक आहे, तुम्ही ते तुमची अपलोड करा सिस्टीमवर। तर त्यानुसार त्या कंपन्या अपलोड होत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या। तर पाहूया ही कोणकोणत्या कंपन्या ऍड होऊ शकतात। पहिली कंपनी आहे ते जैन इरिगेशन। जैन इरिगेशन कंपनी ऍड होण्याची खूप दिवसापासून चर्चा आहे आणि येत्या काही दिवसात जैन इरिगेशन कंपनी ऍड होऊ शकते, 100% गॅरंटी आहे। त्यानंतर कंपनी आहे कोसल एक कंपनी जी आहे ते या मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये ऍड होण्याची शक्यता आहे। त्यानंतर सीआरआय ही कंपनी या मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये ऍड होण्याची शक्यता आहे। त्यानंतर अजून एक काही कंपन्या आहेत, मी सांगतो तुम्हाला। गोल्डी एक कंपनी या मध्ये काही दिवसात तुम्हाला वेंडर लिस्ट मध्ये ऍड होण्याची पाहायला भेटेल। त्यानंतर अजून एक कंपनी आहे। आता आपण जशाप्रमाणे आपल्याला माहिती भेटते त्याप्रमाणे आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। इकोजेन नावाची एक कंपनी आहे, ती पण काही दिवसातच तुम्हाला वेंडर लिस्ट मध्ये ऍड व्हायला झालेले दिसून येईल। तर या काही कंपन्या या सोडूनही अजून काही कंपन्या वेंडर लिस्ट मध्ये ऍड होऊ शकतात। पण ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो की जैन एक चांगली कंपनी आहे, नामांकित कंपनी आहे। जर ते ऍड झाली तर तुम्ही ती निवड करू शकता आणि ही कंपनी आमच्याकडून निवड करून घ्यायची असेल तर आमची जॉब प्लॅन घेऊ शकता, जेणेकरून आपण बिंदास राहू शकता। कंपनी आल्यानंतर आमचे जे प्रतिनिधी असतात ते तुम्हाला ओटीपी मागतात आणि ओटीपीच्या साहाय्याने तुमची कंपनी निवड करून देतात। तर घ्यायची असेल तर घेऊ शकता, कुणालाही काही जबरदस्ती नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता खूप जणांचा प्रश्न आहे की शक्ती कंपनी असेल किंवा ओसवाल असेल, जी की कंपनी असेल ही पुन्हा येणार आहेत का। आता माहिती भेटल्याप्रमाणे या मंथमध्ये सप्टेंबर मंथमध्ये त्या कंपन्या पुन्हा ऍड होण्याची शक्यता आहे। पण शक्यतो ह्या कंपन्या या कंपन्या झाल्यानंतर, आता मी सांगितलेलं त्या कंपन्या झाल्यानंतर ऍड होऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या। आता सांगितलेल्या कंपनीपैकी भरपूर सारी कंपनी ऍड होणार, त्यानंतर नवीन पण काही कंपनी ऍड होणार। काही दिवस वाट पाहावं लागू शकते किंवा आज सुद्धा ऍड होऊ शकतात। तशी अपडेट आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला 100% पाहायला भेटेल। घेतले नसेल तर 100% जॉईन करा। धन्यवाद।